स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। विशाल पाटीलच भाजपमध्ये जाणार, संजय काकांचा पत्ता कट होणार, चंद्रहारचा तारणहार कोण, सांगलीच्या राजकारणाचा युटर्न। 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshops for personality development, Olympiad exam, foundation course, NEET, JEE, CET अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। केंद्रीय मंत्री आणि भाजपचे चाणक्य समजले जाणारे अमित शहा हे मुंबईत आल्यानंतर अनेक दिवसांपासून रखडलेल्या महायुतीतील जागा वाटपाची चर्चा अंतिम होण्याची शक्यता आहे। भाजपने राज्यातील 32 जागांवर दावा केला असून त्याची उमेदवारी अंतिम केल्याची माहिती आहे। अशातच भाजप आता महाविकास आघाडीला पहिला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय। सांगलीतून भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांचा पत्ता कट होणार असून काँग्रेसचे विशाल पाटील यांना पक्षात घेऊन त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची तयारी सुरू आहे। विशाल पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश होणार। भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्यावर त्यांच्याच पक्षातील आमदार आणि भाजप नेते नाराज असल्याची चर्चा आहे। त्यामुळेच भाजपकडून सांगलीतील उमेदवार बदलाच्या चर्चा आहे। अशातच भाजपच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली। त्यामध्ये सांगलीतील संजय काका पाटील यांच्याऐवजी काँग्रेसच्या विशाल पाटलांना उमेदवारी देण्याची तयारी भाजपने सुरू केल्याचं दिसतंय। गेल्यावेळी विशाल पाटलांचा पराभव। गेल्यावेळच्या निवडणुकीत काँग्रेसच्या विशाल पाटलांना स्वाभिमानीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागली होती, त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता। त्यानंतर गेल्या 5 वर्षापासून विशाल पाटलांनी पुन्हा एकदा चांगली तयारी सुरू केली, परंतु पक्षाच्या उमेदवारीबाबतच त्यांना झगडावं लागतंय। सांगलीच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचा दावा। कोल्हापूरची शिवसेना ठाकरे गटाची जागा काँग्रेसने आपल्याकडे घ्यावी आणि त्या ठिकाणी शाहू महाराजांना उमेदवारी द्यावी। त्या बदल्यात ठाकरे गटाला सांगलीतील जागा देण्यात यावी अशी मागणी केली जाते। त्यामुळेही विशाल पाटील हे नाराज असल्याची चर्चा होती। याचा फायदा आता भाजप घेण्याच्या तयारीत असून त्यांनी विशाल पाटलांनाच आपल्या पक्षात घेण्याची तयारी सुरू केल्याचं दिसतंय। सांगली लोकसभेची रचना कशी? सांगली लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। यामध्ये जत, तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर, आटपाडी, पलूस, कडेगाव, मिरज आणि सांगली यापैकी सांगली आणि मिरजेचं प्रतिनिधित्व भाजपकडे, तर पलूस, कडेगाव आणि जतचं प्रतिनिधित्व काँग्रेसकडे आणि खासदारांचा गड मानला जाणारा तासगाव राष्ट्रवादीकडे अशी स्थिती आहे। महायुतीतील शिवसेना शिंदे गटाकडे खानापूर, आटपाडीचा मतदारसंघ आहे। दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांची ताकद देखील जास्त आहे। यामध्ये कडेगावमध्ये काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम, जतचे काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत, तासगावच्या शरद पवार गटाचे आमदार सुमनताई पाटील यांचा समावेश आहे। सांगली लोकसभेला 2019 मध्ये झालेलं मतदान। संजय काका पाटील भाजप 5,08,995, विशाल पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटना 3,44,643, गोपीचंद पडळकर बहुजन वंचित आघाडी 3,02,34। लोकसभेच्या 32 जागा लढवण्यावर भाजप ठाम। कोणता उमेदवार कुठे उभा राहणार याबाबत संशयता असली तरी अनेक जणांची खांदेपालट होण्याची शक्यता। यात सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याचं सांगितलं जात आहे। स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा, सांगली। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।